महाराष्ट्राचे 8वे तर मुस्लिम समाजातून येणारे पहिले मुख्यमंत्री अर्थात बॅरिस्टर आर अंतुले यांच्याविषयी आपल्याला सिमेंट घोटाळा हे माहीत आहे. परंतु त्यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये अर्थात 1980 ते 1982 या दरम्यान घेतलेल्या क्रांतिकारक निर्णयाच्या अनुषंगाने आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. नमस्कार, मी दिगंबर शिंदे डिगा पाटील, संपादक एक वृत्त न्यूज चॅनल नांदेड. मित्र हो, बॅरिस्टर आर अंतुले हे 1980 ते 1982 या काळामध्ये महाराष्ट्र राज्याचे 8वे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी विराजमान झालेले होते. त्यांच्या काळातील क्रांतिकारक व ऐतिहासिक जे काही त्यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतले त्यामधला पहिला निर्णय जो की रयतेचे राजे कुळवाडी भूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवराय यांची प्रतिमा सर्वच्या सर्व शासकीय कार्यालयामध्ये लावण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय त्यांच्याच कार्यकाळात घेण्यात आलेला होता. त्यासोबतच पोलीस बांधवांना पूर्वी हाफ चड्डी होती, त्यांच्या ठिकाणी फुल पॅन्ट घालण्याचा निर्णय सुद्धा बॅरिस्टर आर अंतुले यांच्या काळामध्येच झालेला होता. संजय गांधी निराधार योजना आपण जरी आज घडीला मोठ्या प्रमाणात ऐकत असलो तरी त्या संजय गांधी निराधार योजनेची सुरुवात ही त्यांनीच केलेली आहे. त्या माध्यमातून आजही अनेकांना त्या ठिकाणी प्रतिमाहा जी काही पगार आहे तो मिळतो. छत्रपती शिवरायांची इंग्लंड इथं असलेली भवानी तलवार ही सुद्धा महाराष्ट्रात आणण्यासाठी सुद्धा महत्वाकांक्षी निर्णय त्यांनी घेऊन थेट इंग्लंडच्या राणी सोबत सुद्धा त्यावेळी संवाद साधलेला होता. त्यासोबतच महत्वाकांक्षी निर्णयामध्ये त्यांनी कुलाबा जिल्ह्याचं नाव रायगड जिल्हा केलं. हेही त्यांच्याच कार्यकाळात झालेली ही घटना आहे. आज घडीला आपण कर्जमाफी, शेतकऱ्यांची कर्जमाफी या विषयीची वल्गना अनेकदा करतो, परंतु तत्कालीन राज्याचे मुख्यमंत्री बॅरिस्टर आर अंतुले यांनी त्यांच्या काळामध्ये शेतकऱ्यासाठीची कर्ज माफीची योजना त्यांनी केली होती. त्यासोबतच जो महत्वाकांक्षी आणि महत्वाचा निर्णय समजला जातो तो म्हणजे मुख्यमंत्री असताना अंतुले हे स्वतः रात्रीच्या वेळी वेषांतर करून मुंबई शहर आणि अनेक भागामध्ये ते रात्रीच्या वेळेस फिरायचे आणि पोलीस अधिकारी कर्मचारी तथा आपल्या खात्यातील वेगवेगळे अधिकारीगण कर्मचारीगण कशा पद्धतीनं काम कार्य करता आहात या बाबतीत सुद्धा वेषांतर करून फिरणारा हा मुख्यमंत्री अशा अनेक लोक कल्याणकारी ऐतिहासिक निर्णय 1980 ते 1982 काळामध्ये बॅरिस्टर आर अंतुले महाराष्ट्र राज्याचे 8वे मुख्यमंत्री आणि मुस्लिम समाजाचे ते पहिले मुख्यमंत्री राज्याला लाभलेले होते. धन्यवाद भावांनो. याबाबतची माहिती आपल्याला निश्चितपणे आवडली असेल तर आम्हाला कमेंट्स मध्ये कळवावं आणि तत्कालीन मुख्यमंत्री बॅरिस्टर आर अंतुले यांच्या जीवनावरती एक चित्रपट आलेला आहे. त्या चित्रपटाचं नाव काय आहे हे आम्हाला कमेंट्स मध्ये आपण कळवावं. धन्यवाद. अशाच पद्धतीच्या नवनवीन माहिती आपल्याला हवी असल्यास आमच्या एक वृत्त न्यूज चॅनलला लाईक करावं, शेअर करावं आणि आवडलं असल्यास इतरांनाही सांगावं. धन्यवाद भावांनो.